कर्मसिद्धांताप्रमाणे आपल्या जीवनात आज जे घडत आहे ते आधी आपण केलेल्या कार्याची प्रक्रिया आहे. ही कर्म आपण याच जन्मी केली असतील असं नाही. कदाचित आधीच्या कालखंडातील ही कर्म असू शकतात ज्यांची आपल्याला आठवण नसते. प्रत्येक कर्मामागे काहीतरी कारण असतं, यावर कर्मसिद्धांतांचा दृढ विश्वास आहे. आज मी तुम्हाला माणसाचे कर्म कसं फिरून परत येतं ही कथा सांगणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक जरूर करा. हॅलो, नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी रेश्मा तुम्हा सगळ्यांचं रेश्माच्या दुनियादारीमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते. एक भिकारी होता. तो दररोज जाऊन भीक मागायचा. कुणी काही दिलं तर तो घ्यायचा, अन्यथा फक्त आशीर्वादच देऊन तो निघून यायचा. एका सावकाराच्या दारात जाऊन रोज भिक्षा मागायचा, पण सावकार मात्र बाहेर आल्यावरती शिवीगाळ करायचा. सावकार भिकाऱ्याला म्हणायचा, जा मर तू, काम का करत नाहीस, आयुष्यभर फक्त भीकच मागत राहा. कधीकधी तो रागाच्या भरात त्याला ढकलूनही द्यायचा, पण भिकारी फक्त म्हणायचा, देव तुमच्या पापांना क्षमा करो. एके दिवशी मात्र त्या सावकाराला खूप राग आला. बहुधा धंद्यात तोटा झाला असावा. तो भिकारी त्याच वेळी भीक मागायला आला. सावकाराला राग आला. त्याने थेट त्याच्यावर दगड मारला. भिकाऱ्याच्या डोक्यातून रक्त वाहू लागलं. तरीही तो देव तुमच्या पापांना क्षमा करो असे म्हणत तिथून निघून गेला. सावकार रागातून थोडासा शांत झाला आणि मग विचार करू लागला की मी त्याला दगड मारला, पण त्याने तरीही माझ्यासाठी प्रार्थना केली. यामागचं रहस्य काय असू शकतं हे आपल्याला कळायलाच हवं. आणि तो त्या भिकाऱ्याच्या मागे लागला. भिकारी कुठेही गेला तरी सावकार त्याच्या मागे जायचा. त्या भिकाऱ्याला कोणी भिक्षा दिली तर कुणीतरी त्याला मारले, अपमानित केले, शिवीगाळ केली, पण भिकारी एवढंच म्हणायचा, देव तुमची पापे क्षमा करो. आता अंधार पडू लागला होता. तो भिकारी परत स्वतःच्या घरी जायला निघाला. सावकारसुद्धा त्याच्या मागे होता. तो भिकारी आपल्या घरी परतला. एका तुटलेल्या खाटेवर एक म्हातारी झोपली होती, जी त्या भिकाऱ्याची बायको होती. तिने नवऱ्याला पाहताच ती उठली आणि पाहू लागली. भिकेच्या भांड्यात फक्त अर्धी शिळी भाकरी होती. ती पाहताच म्हातारी म्हणाली, एवढंच आज मिळालं का? आणि तुमचे डोके कसे फुटले? तेव्हा भिकारी म्हणाला, हो एवढंच, कुणी काही दिलं नाही. सगळ्यांनी शिव्या दिल्या, एकाने दगड फेकून मारला, त्यामुळे माझं डोकं फुटलं. तो भिकारी पुन्हा म्हणाला, हे सगळं माझंच पाप आहे. आठवत नाही का आपण किती श्रीमंत होतो? काही वर्षापूर्वी आपल्याकडे काय नव्हतं. आपल्याकडे सर्व काही होतं, पण आपण कधीच दान केलं नाही. तो आंधळा भिकारी आठवला का? म्हातारी बाईच्या डोळ्यात अश्रू आले आणि ती म्हणाली, हो, आपण त्या आंधळ्या भिकाऱ्याची कशी चेष्टा करायचो, भाकरीच्या जागी कोरा कागद कसे टाकायचो, त्याचा अपमान कसा करायचो, त्याला कसं मारायचो आणि कधी ढकलायचो. म्हातारी म्हणाली. तेव्हा म्हातारा म्हणाला, हो मला सगळं आठवतं. सगळं किती छान होतं. आपण त्या आंधळ्या म्हाताऱ्याने जेव्हा रस्ता दाखवायला सांगितला तेव्हा कधीच मी त्याला रस्ता दाखवला नाही. आणि जेव्हा कधी तो भिकारी मागायचा तेव्हा फक्त त्याला शिव्या दिल्या. एकदा त्याला वाटी फेकून मारली. तेव्हा तो आंधळा भिकारी नेहमी म्हणायचा, देव तुझ्या पापांचा हिशोब घेईल, मी नाही. आज त्या भिकाऱ्याचा शाप आपण भोगत आहोत. आज त्याच्या शापामुळे आपली ही अवस्था आहे. म्हणून मी कुणाला शाप देत नाही. आपल्या या परिस्थितीसाठी आपणच जबाबदार आहोत. मला कुणीतरी त्रास दिला तरी माझ्या ओठांवर नेहमी आशीर्वादच असतो, कारण असे दिवस मला दुसऱ्या कुणाला द्यायचे नाहीत. म्हणूनच मी माझ्यावर अन्याय करणाऱ्यांसाठी देखील देवाकडे चांगलीच प्रार्थना करतो, कारण त्यांना माहीत नाही की ते कोणते पाप करत आहेत. आपण भोगले तसे दुःख दुसऱ्यालाही भोगावे लागू नये, म्हणूनच मी माझी अवस्था पाहून माझ्या मनातून फक्त आशीर्वादच निघतात. सावकार गपचूपपणे सर्व ऐकत होता. आता त्याला सर्व काही समजले होते. म्हातारी बाई आणि म्हाताऱ्याने ती अर्धी भाकरी एकत्र खाल्ली आणि परमेश्वराचा महिमा म्हणत झोपी गेले. दुसऱ्या दिवशी तो भिकारी पुन्हा सावकाराच्या घरी भीक मागायला आला. सावकाराने 2 भाकरी आणि भाजी अगोदरच काढून ठेवली होती.
त्याने ती भाजी भाकरी भिकाऱ्याला दिली आणि हसमुख आवाजात म्हणाला, माफ करा बाबा, चूक झाली. आजपासून तुम्ही रोज माझ्याकडे येऊन 2 भाकरी आणि भाजी घेऊन जात जा आणि तुम्हाला काही आणखी लागलं तरीसुद्धा तुम्ही मागत जा. उपाशी मात्र कधी झोपू नका. तेव्हा भिकारी म्हणाला, देव तुमचं भलं करो, आणि निघून गेला. माणसं फक्त आशीर्वाद देतात आणि श्राप देतात, पण देव हे सगळं माणसाच्या कर्मानुसार करत असतो. म्हणूनच फक्त चांगले कर्म करा, कारण कर्माचा हिशोब हा कधीच कुणाला चुकत नाही. तो नेहमी तुमचा पाठलाग करत असतो. तो तुमचा हिशोब घेतल्याशिवाय कधीच तुम्हाला रित करत नाही. कुणालाही कमी लेखू नका, कुणाचीही थट्टा करू नका, कुणाची टिंगल करू नका, कुणाच्या गरिबीवरती हसू नका, कुणाला टोचून बोलू नका, कधी कुणाचा पाणउतारा करू नका, कारण नियतीचा पलटवार कधी होईल हे कुणाला सांगता येत नाही. तर मंडळी, तुम्हाला ही कथा कशी वाटली? तर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण उद्याच्या नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.